पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। आम्ही 20 मिनिटं मागत असताना तुम्हाला JCB पुढून काय मिळालं एवढं हे मला वाटतं 30-40 वर्षापासून असं कधी झालं प्रकार माल भरलेला त्याच्या पुढे मुली साहेब आता आधी सांगितलं बरोबर 10 मिनिटं फक्त वेळेत जातं ना परिस्थिती ना काय म्हणून एक मोकळे वगैरे स्ट्रॉंग परिस्थिती आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे। मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 25 अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस दल JCB ट्रॅक्टर आणि टेम्पोच्या सहाय्याने शहरातील विविध भागात कारवाई करत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अर्बन बँक ते इंदिरा गांधी चौक ते सावरकर चौक तसेच भाई राऊळ पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी चौक स्टेशन रोड या मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत। मात्र दुसरीकडे या अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईवर मोठी नाराजीही व्यक्त होताना दिसून येऊ लागली आहे। ज्या ठिकाणी अतिक्रमणधारक स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याची तयारी दाखवित आहेत त्या ठिकाणीही जबरदस्तीने JCBचे फटके मारून खोके अथवा गाडे तोडून टाकण्यात येत असून यात या व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याकडे लक्ष वेधण्यात येत आहे। काल पंढरपूर नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या कारवाई करीत शहरातील स्टेशन रोड परिसरात अतिक्रमण हटविण्यात आल्यानंतर व्यक्त झालेल्या नाराजीची दखल घेत आज नगरसेवक लक्ष्मण शिरसट, सुनील वाळुजकर यांच्यासह भाजप आघाडीच्या नगरसेवक व नुकसानग्रस्त व्यावसायिक यांनी मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या समोर आपली भूमिका मांडली आहे। नगरपालिकेत अतिक्रमणाची कारवाई सुरू झालेली आहे। गेल्या 40 वर्षात कधी सुरुवात एवढी अतिक्रमणाची कारवाई झाली नाही, या पद्धतीने झालेली आहे आज। बरोबर, गेले 40-45 वर्षापासून लोक आपले गोरगरीब खोकेधारक आहेत आणि आमचा अतिक्रमणाला विरोध नाही, परंतु हे प्रकार झाला हे अतिशय गरीबावर खरा अन्याय झालाय। तुम्हाला काढा येते ना, त्या लोकांनी 10 मिनिटं आधी सांगितलं असतं ना बाबा काढा, हे केलं। अक्षरशः वारीमध्ये लोकांनी व्याजानं पैसे काढून माल भरले खोक्यामध्ये, त्यांचं अतिशय नुकसान झालंय। आता परिस्थिती बघितली त्यांच्या घरात माणसं एखादा माणूस मरतात ते रडत बसतात, अशी परिस्थिती झालेली आहे। हे प्रकार बरोबर नाही, जे झाला प्रकार असं व्हायला नाही पाहिजे। ह्या लोकांवर अन्याय झालाय। आता सांगितलं तुम्ही ती परिस्थितीच आहेत, कधी आतापर्यंत हे केलं ना, अतिक्रमण काढायला पण खोकेदार कधी विरोध करत नाहीत। तुम्ही बाजूला घ्या, काढा, का असं म्हणलं चालेल, पण असं व्हायला नाही पाहिजे, आमचं असं म्हणणं आहे। आणि आमचं खोके काढायला विरोध नाही, पण ह्या प्रकार अशा प्रकारे काढायला नाही पाहिजे।